नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी प्रल्हाद काकड यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर बाजार समिती परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। यावेळी सभापती, संचालक, सदस्य तसंच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रल्हाद काकड यांचं अभिनंदन केलं। फुलांचे गुच्छ, सत्कार आणि शुभेच्छांचा वर्षावात काकड यांचं स्वागत करण्यात आलं। बिनविरोध निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। यावेळी बोलताना उपसभापती प्रल्हाद काकड यांनी सर्व सदस्य आणि सहकाऱ्यांचे आभार मानले। बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन विकास कामांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। प्रल्हाद त्र्यंबक काकड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज उपसभापतीपदीची निवड होती। मला सर्व ज्येष्ठ गिरीश भाऊ महाजन असतील, शिवाजी आप्पा असतील, सपताना असतील, सर्वांनी आज मला खूप सगळ्या संचालकांनी खूप सहकार्य केलं आणि आज माझी बिनविरोध निवड केली। त्याबद्दल मी सगळ्या संचालकांचं मनापासून धन्यवाद मानतो। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मार्केटमध्ये खूप कामं करायचे, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खूप काम करायचे। त्याला मी चेअरमन आणि सगळ्या संचालकांनी आम्हाला सहकार्य करून आम्हाला मार्केटमध्ये खूप सहकार्य करून कामं करायचे। सर्वप्रथम मी तुमच्या न्यूज चॅनलचे स्वागत करतो की तुम्ही आमच्या यांच्या वाय चेअरमन पदाला तुम्ही हजर झालेत। दुसरं, आमच्या मखमलबादचं ज्येष्ठ वक्तृत्व आणि आमचे मोठे बंधू प्रल्हाद आप्पा काकड हे आज इथं व्हाईस चेअरमनपदी यांची निवड झाली आणि ते आज इथं विराजमान झाले। त्याबद्दल आमच्या सर्व मखमलबादकरांकडनं त्यांना खूप शुभेच्छा। एकूणच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी कामकाजाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक।